स्मशानभूमीवर अतिक्रमण, ग्रामस्थांचा आक्रोश। साक्री तालुक्यातील अंबापूर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील देवनगर व पंढरपूर येथील नागरिकांनी मोठ्या भावनिक आक्रोशातून तहसीलदार साहेबराव सोनोने यांना निवेदन दिले आहे। शेवाळी फाट्याजवळील हॉटेल कृष्णाचे व्यावसायिक विठ्ठल हरी मारनर यांनी खोटा आदेश मिळवून गट क्रमांक 29 मधील तब्बल 1 हेक्टर 75 आर क्षेत्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। सन 1989 पासून या क्षेत्राचा वापर गावकऱ्यांकडून अंत्यसंस्कार व दफनभूमी म्हणून केला जातो। त्यामुळे सदर जागेवर आमच्या धार्मिक व सामाजिक भावना जोडलेल्या आहेत। येथील मृतदेह दफन किंवा पुरवण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे, परंतु आता बेकायदेशीर बांधकामामुळे मृतदेहाची विटंबना होण्याचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे। सदर व्यावसायिक भूमी नसून त्याच्या व कुटुंबियांच्या नावावर शेती असल्याचेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले। तरी सुद्धा आर्थिक व राजकीय दबाव आणून दफनभूमी कब्जा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा गंभीर इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। सदर निवेदन देण्यासाठी सुरेश कारंडे, मारू बाचकर, लोटन मारनर, सोनू बाचकर, संजय मारनर, खंडू मारनर, अण्णा मारनर, गोरख मारनर तसेच निवेदनावर देवनगर पंढरपूर येथील ग्रामस्थांच्या सुमारे 125च्या वर स्वाक्षऱ्या व अंगठे आहेत। मी ग्रुप ग्रामपंचायत अंबापूर मधील देवनगर गावाचा रहिवासी सुरेश कारंडे। आमच्या गावातील हॉटेल कृष्णा गार्डन मागील जे उत्खनन चालू आहे ते बेकायदेशीरपणे चालू आहे असं मानतो मी। कारण ते वन दावा दाखल केला होता त्यांनी, ते वन दावा त्यांचा मंजूर झालेला असं त्यांचं हे आहे। पण आमचं पूर्वीपासून त्या ठिकाणी दफनभूमी आमचे जेवढे पूर्वज आहेत त्यांच्यापासून तर आत्तापर्यंत 40 वर्षापर्यंत जे शवविच्छेदन करायचो आम्ही, ते त्या ठिकाणी करायचो आणि ते बेकायदेशीर उत्खनन करून ते सगळे शव बाहेर काढले। ह्यामुळे समाजात एक विटंबना झाली असं समजा, आणि त्यामुळे जनतेमध्ये एवढा आक्रोश झाला आहे, त्याच्यामुळे सामोरं जावं लागेल त्या मालकाला त्या ठिकाणी।